नाशिक पेठ महामार्गावरील सावळ घाटात चालत्या वाहनावर चढून मालाची लूट करणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात दिंडोरी पोलिसांना मोठं यश आलंय। 5 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी यांची आयशर गाडी क्रमांक MH21 BH9922 हिच्यात माल भरून पेठ बाजूकडून नाशिक बाजूकडे जात असताना सावळ घाटात अज्ञात आरोपी यांनी चालत्या गाडीच्या मागील ताडपत्री कापून गाडीतील मोती साबणाचे 5 बॉक्स फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले। यामुळे दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सावळ घाटात या आधी देखील मागील 1.5 ते 2 वर्षांपासून चालत्या वाहनातून माल चोरीला गेल्याच्या घटना वारंवार घडलेल्या होत्या। त्यामुळे सदर टोळीचा शोध लावणे हे आव्हान होते। त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्याकडील पथकाने घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून या ठिकाणी वेळोवेळी पाळत ठेवून गोपनीय बातमीदारामार्फत आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर गुन्हा हा सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार आरोपींच्या शोधासाठी दिंडोरी पोलीस ठाण्याकडील पथकाने सुरगाणा, निफाड आणि दिंडोरी तालुक्यातून आरोपींना ताब्यात घेतले आहे। यामध्ये रवींद्र अंबादास दळवी वय 25 वर्ष, माधव चंदर शेखरे वय 30 वर्ष, लालू गोरख पवार वय 26 वर्ष, गणेश हौसीराम कडाळे वय 32 वर्ष, आनंदा भास्कर पवार वय 22 वर्ष, दिनेश रामदेव गवारे वय 25 वर्ष, चेतन प्रभाकर चारोस्कर वय 25 वर्ष, संजय प्रभाकर बेंडपोळी वय 30 वर्ष वरील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपी हे निफाड तसेच दिंडोरी तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे कामास असून ते दिवसभर शेतात काम करून रात्रीच्या सुमारास एकत्र येऊन नाशिक पेठ महामार्गावरील सावळ घाटात रात्रीच्या सुमारास झाडाझुडपात दबा धरून घाट चढून जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवून घाटामध्ये गाडीचा वेग कमी होताच काही साथीदार प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसवर चढून तिच्यावरील बॅगा तसेच मालवाहू गाडीवरील पाठीमागून चढून ताडपत्री कटरने कापून गाडीमधील सामान खाली फेकून द्यायचे आणि इतर साथीदार फेकून दिलेले सामान जमा करून जंगलात घेऊन पळून जायचे। आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल तसेच गुन्हा करताना वापरलेला छोटा हत्ती आणि मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे। तसेच आरोपींकडून दिंडोरी पोलीस ठाणेकडील इतरही काही गुन्हे उघडकीस आले आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।